मी आता तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील कलगाव येथील शेतकरी राजाभाऊ राऊत यांच्या चंद्रकांत राऊत यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेला आहे. आता हळदीचा म्हणजे शेवटचाच पिरियड आहे आणि या हळदीच्या प्लॉटला मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. आता बघा शेंगा लांब लांब शेंगा आहेत. हे दाखव. किती एकरचा प्लॉट आहे हा? हे आहे 3 एकरचा. 3 एकरला मल्टीप्लायर किती वापरलं? 2 किलो वापरला असेल आपण एकरी 2 किलो वापरलं नाही का? तर मागच्या वर्षी आपण मल्टीप्लायर वापरला होता का? मागच्या वर्षी नाही वापरलं. मागच्या वर्षी हळद असेल ना मग? तर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा प्लॉट कसा वाटते? यावर्षी सुधारणा वाटायला याच्यात नाही. म्हणजे पाण्यात एवढं पाणी असू नाही समजा आपल्याला. म्हणजे यावर्षी अतिवृष्टी होऊ नये बी प्लॉट समाधानकारक आहे. तर म्हणजे मल्टीप्लायर वापरल्यामुळं दुसरे काय फायदे झाले आपल्या शेतीमध्ये? शेंगाला क्वालिटी आली. शेंग दर्जेदार वाटते नाही का? क्वालिटी आली. आणि दुसरं जमिनीचा भुसभुशीतपणा काय वाटते का काही? नाही तर एरवी जमीन आपली हातानं उकरत नाही. नाही मोकळे हे माल मोकळा पडायला. हो आणि कडक येऊन जात जमीन कडक. हे ढेकळच निघालीच नसते त्या याच्यापासून. शेंगापासून ढेकळ बाजूला झाली नसती. तर म्हणजे मल्टीप्लायरचा आज रासायनिक खताच्या वापरामुळं जमिनीची सुपीकता घटत चाललेली आहे आणि विषय म्हणजे जमीन कडक होत आहे. त्याचा विचार केला तर मल्टीप्लायरच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे, असं नाही? हे बघा मध्ये बी हे कुरकुमींचं प्रमाण खूप जास्त वाटते. तर हा रिझल्ट मल्टीप्लायरचाच आहे. आम्ही काल त्याला पाहिलं. याच्यात शिल्लकच नव्हतं लोक याच्यात शिल्लकच नव्हतं नाही का? रासायनिक खताच्या प्लॉटवरचा रिझल्ट आहे तो. आता हे असं उपटून पाहिलं माल शिल्लक आहे आपला. नाही हे आणखीन उतरते मामा याच्यात. हे सगळं अर्क पूर्ण हळद आपल्याला जेव्हा पूर्ण वरचे जे पानं आहेत व्हेजिटेटिव्ह शाखीय वाढलेले ते पूर्ण वाळल्यानंतरच आपण हळदीचा प्लॉट आपण हार्वेस्टिंग करतो. तर त्याचा अर्क पूर्णतः या शेंगामध्ये उतरतो आणि त्याचा रिझल्ट येतो. 2 महिने भरपूर वाढते. आणखीन खूप रिझल्ट येतो 2 महिन्यामध्ये. तर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय संदेश द्याल? शेतकऱ्याला सांगा, शेतकरी पाठीतच ना आपलं हे प्लॉट पाठीतच मागणी करायची शेतकरी. म्हणजे इतर शेतकऱ्यांनी हे मल्टीप्लायर वापरलं पाहिजे असं वाटते तुम्हाला? कारण जे तुम्ही अगोदर शेणखताचा शेतीमध्ये वापर करीत होता ते आज उपलब्ध नाही आपल्याकडे. तर मल्टीप्लायर शेणखताचं काम करते आणि जमिनीची भुसभुशीत सुपीकता वाढवते, उपजाऊ शक्ती वाढवते, गांडूळ सूक्ष्म जीवाणू आणि पांढऱ्या मुळाची वाढ करते. पांढऱ्या मुळाची भरपूर वाढ होते. पांढऱ्या मुळाची भरपूर वाढ झालं म्हणजे अन्न घटक पिकांना भरपूर मिळतात. तरी आम्ही जरा लेट सोडलं. जवळला संपर्क उशिरा आला, नाही तर पांढऱ्या मुळाची वाढ झाली म्हणजे रोगराई कमी येते. प्रतिकार शक्ती वाढते पिकाची. तर यानंतर तुम्ही सुरुवातीपासूनच वापराल. तर आमचे डिस्ट्रीब्युटर मंगेश कदम सर यांनी इथं कलगावच्या पाहुण्याला मामांना त्यांच्या मल्टीप्लायरबद्दल माहिती दिली. ती उशिरा दिली असं त्यांचं म्हणणं आहे. अगोदर जर दिली असती तर आणखीन फायदा झाला असता. तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या शेतीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल आणि जमीनची भुसभुशीतपणा वाढवायचा असेल तर मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा. आता हा प्लॉट शेवटच्या टप्प्यात आहे. कारण आता जानेवारी महिना चालू आहे. तर हा आता 1 ते 1.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगसाठी येतो. तर प्लॉट खूप वाढला. 2 महिने घेते. 2 महिने घेते. तर शेवटचा टप्पा आहे ना. आता हे काय याच्यावर रोग नाही, काही नाही. तर वाढही खूप झाली. पाने पण जाड आहेत आणि भरपूर फुटव्यांची संख्या आहे. फुटवे पण आहेत, भरपूर फुटवे आहेत.
तर सर्व शेतकरी बांधवांना फुटव्याची खालची जे बुंध्याची जाडी आहे खूप जबरदस्त आहे. तर शेतकरी बांधवांना मी सूचित करतो की आपल्या शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल, शेतीची सुपीकता टिकून ठेवायची असेल, आपल्या येणाऱ्या पिढीला शेती आता दिवसेंदिवस बंजरतेकडे वाट चालू होत आहे, नापीक शेती होत आहे, ती सुपीक शेती द्यायची असेल येणाऱ्या पिढीला तर मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.